कळकळीची विनंती. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गेली 2 वर्ष आम्ही इथं पाणी घालायचा उपक्रम घेतोय. फक्त आमची अडचण अशी झाली होती की आमच्याकडे टाकी एकच होती आणि दिवसेंदिवस सातारकरांचा फ्लो वाढत होता. आता पाणी जर साठवायचं असेल तर टाकी कुठून आणायची असा आमच्या पुढे प्रश्न होता. आणि नेहमीप्रमाणे आमचे तारणहार राजपुरोहित सर समोर आले आणि त्यांनी ही टाकी आम्हाला बांधून दिली. ही टाकी बांधल्यानंतर या टाकीचं कोणाच्या हस्ते उद्घाटन करायचं असा एक आमच्या पुढे प्रश्न होता. आम्ही महिला दिनाचं औचित्य साधूया म्हटलं, कारण महिलांना थोडं आपण काय म्हणतो खूप डेडिकेटेडली महिला काम करतात. त्यामुळे जर महिलांच्याच हस्ते या टाकीचं उद्घाटन झालं तर त्याचा एक वेगळा मेसेज लोकांपर्यंत जाईल असा उद्देश होता. त्यामुळं आता ज्या महिला इथं आलेल्या आहेत, ज्या मान्यवर आहेत आणि ज्यांच्या एका हक्केवर शेकडो महिला येऊ शकतात अशा 10 जणींच्या हस्ते आपण हा कार्यक्रम घेतोय. त्यामुळं तुमच्या सगळ्यांचं स्वागत की तुम्ही महिला दिनाच्या इतक्या व्यस्त शेड्यूलमधून पण आलात, आमच्यासाठी वेळ दिलात. आता फक्त आपण या टाकीचं उद्घाटन करूया आणि परत एकदा महिला दिनाच्या कार्यक्रमाला जॉईन होऊया. शनिवारी इथं येऊन पाणी घालणं हा बेसिक आम्ही उपक्रमाचा एक भाग आहे की दर शनिवारी आम्ही येऊन इथं पाणी घालतो. पण आमच्या काही भगिनी अशा आहेत ज्या रेग्युलरली त्यांनी त्यांच्या दिवसाच्या रुटीनमध्ये ते घेतलेलं आहे. त्यामुळे त्यातली एक वैशाली रचना बेलकर, त्यांना मी आधी बोलवते. ह्या दोघी आहेत ज्या रोज न चुकता इथं येतात आणि पाणी घालून जातात. त्यांचा छोटासा त्यांच्या वतीने तुमच्या होतोय आणि असंच तुम्ही आणखी ग्रुप वाढवत जाता. योगदान आहे. या सुद्धा न चुकता दररोज इथं येतात आणि पाणी घालतात. त्यांचाही विशेष सत्कार. रुक्मिणी म्हणून एक मेडिकल ऑफिसर आहे. फक्त आपल्याला इथं उशीर झाला त्यामुळे तो निघून गेला, पण त्या सुद्धा या उपक्रमामध्ये करतात आणि हा उपक्रम जो ते करतात त्याच्याबद्दल आपण त्यांना घरपोच केली. थँक्यू, तुम्ही सगळे आलात. आता आपल्याला नमस्ते, मी अंजली शिंदे आणि हा माझा ऋणानुबंध फाउंडेशन ग्रुप. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज हरित सातारा आणि प्रगतीताई यांनी मंगळाईच्या पायथ्यावरती जी 1500 झाडं लावलेली आहेत ना, त्याला पाणी घालण्यासाठी आज आम्ही वुमन्स डेच्या निमित्ताने आलो आहोत. आणि आज हा वुमन्स डे आम्ही इथं झाडाला पाणी घालून साजरा करत आहोत. हो ना ग मैत्रिणींनो?